नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हनुमंत खेडे या गावामध्ये. आपल्यासोबत आहे दादा, आपलं नाव सांगा. सुनील प्रकाश माळी, सुनील. राहणार हनुमंतखेडे, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. दादा, आपण किती वर्षापासून शेती करतोय? जवळजवळ 15-20 वर्षापासून करताय. बरं. आणि मल्चिंगबद्दल तुम्हाला कधीपासून माहिती आहे? 12 वर्षापासून आम्ही वापरतोय. 10 ते 12 वर्षापासून हो. आपण मल्चिंग वापरताय. हो आपलं जे आता मल्चिंग वापरलंय, हो. तर या मल्चिंगमध्ये आणि जे तुम्ही पहिले मल्चिंग वापरायचे त्याच्यात हो. काय फरक? आम्ही अगोदर जो मंचिंग वापरत होतो ना, एक पीक यायचं, दुसऱ्या पीकला तो हा मंचिंग नाही म्हणून द्यायचा, तो तळा मारून द्यायचा, तो किंवा उन्हामध्ये फाटून जायचा. डॉक्टर मल्च हा जो पेपर घेतला ना मी, तर याच्यावर तिसरं सुद्धा पीक येऊ शकतं. बा 2 तर ऑलरेडी येतातच, पण तिसरं येऊन जातं. बरं. तर त्याच्यामुळे याची क्वालिटी चांगली वाटते. शेतकरी बंधूंना तेच सांगतो, तो हाच पेपर घ्यावा. आणि आता मल्चिंग वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? मर्चिंग वापरल्यानंतर पहिला मुद्दा म्हणजे आपलं निन्नी वाचली आपली. बरोबर. तण घास काही झालं नाही. आणि परत जी डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होते मंचिंगमुळे. बरोबर. हं. आता जी फवारणी वगैरे किंवा खत आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला का? त्याच्यामध्ये फरक पडतो ना, सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो ना. मग अगोदर जे जनरलमध्ये राहतं ना, तिथं खर्च जास्ती वाढतो. मंचिंग टाकल्यानंतर खर्च सगळा कमी कमी होतो कमी आपला. होतं. उत्पादनात वाढ झाली. उत्पादनात वाढ होते. उत्पादनात वाढ व्हायला हो, पाहिजे. म्हणजे आपलं काय बरोबर. ध्येय आहे की हम्म. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. कारण हो. शेतकरी समृद्ध झाला हो, तर ती सायकल राहते. कारण शेतकरी राजा राहतो. राजा बरोबर. शेतकरी राजा राहतो. त्याच्याकडे जर पैसा आला तर पूर्ण मार्केटमध्ये पैसा आहे. बरोबर.